नमस्कार माझ्या माता भगिनींनो, स्वागत आहे माझे चॅनल पूजापाठ विथ विद्यामध्ये। आज आपण माघ अमावस्येबद्दल माहिती घेणार आहोत। माघ अमावस्येचे काय महत्त्व आहे आणि काय उपाय केल्याने काय फळ मिळते ह्याची माहिती आज आपण घेणार आहोत। माघ अमावस्या 29 जानेवारी रोजी 7:36 सुरू होत असून बुधवार सायंकाळी 6:05 समाप्त होत आहे। आता माघ अमावस्येला मौनी अमावस्या असेही म्हणतात। माघ अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करण्यास अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे आणि त्याचबरोबर दान करण्यासही महत्त्व आहे, कारण असे दान केल्याने देवी देवता व आपले पितृ प्रसन्न होतात व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो असे मानले जाते। माघ अमावस्येला दिवे लावण्याचे अत्यंत महत्त्व आहे, कारण असे करण्यामुळे आपले पितृ खुश होतात व त्यांची कृपा आपल्यावरती सदा राहते। कारण पितरांची कृपा राहण्यास अत्यंत महत्त्व मानले गेले आहे। पितृ जर खुश नसतील तर आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागतात। अशी मान्यता आहे की अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या धर्तीवरती येतात व त्यांना प्रसन्न करण्यासाठी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला एक दिवा जरूर लावावा, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली गेली आहे। असे केल्याने पितर खुश होतात। पितरांच्या फोटोजवळही तुम्ही तेलाचा दिवा लावू शकतात। तसेच अमावस्येला नदीच्या काठी दिवा लावल्याने पितरांचा आशीर्वाद तर मिळतोच, पण त्याचबरोबर आपल्याला नद्यांचेही आशीर्वाद प्राप्त होतात। आपले सर्व पाप नष्ट होते। तसेच अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या खाली एक दिवा तुम्ही जरूर लावा। याला खूपच महत्त्वाचे मानले गेले आहे, कारण तो शनीचा प्रतीक मानले गेले आहे आणि शनिदेवाची कृपा होण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे। असे केल्याने शनिदोष तर आपल्यापासून दूर होतोच, पण त्याचबरोबर पितृदोषांपासूनही आपल्याला मुक्ती मिळते व लक्ष्मींची प्राप्ती होते। आणि शनिदोषाने आपल्याला अनेक कष्ट सहन करावे लागतात। घरामध्ये क्लेश, भांडणे असे होत राहतात। ते होऊ नये आणि आपले घर शांततेने भरून निघावे, प्रत्येकाचे जीवन हे सुख आणि समाधानी राहावे असे वाटते। त्यामुळे असे उपाय केल्याने बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा फरक पडतो आणि दिसूनही येतो। आणि असे उपाय आपण करत राहिलो तर त्याचा प्रभाव कमी होत जातो आणि आपल्या जीवनामध्ये एक स्थिरता निर्माण होते। त्यामुळे शनिदेवाची, पितरांची आणि लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी तुम्ही अमावस्येला जरूर दिवे सांगितल्याप्रमाणे लावा आणि करा। याचे पुण्यफळ नक्कीच आपल्याला प्राप्त होते। आणि अमावस्येला दिवे लावण्याचे महत्त्व हे पूर्वीपासूनच चालत आलेले आहे। अमावस्येचा काळोख ज्याप्रमाणे दिवे लावल्याने जातो, त्याचप्रमाणे हे दिवे लावल्याने सर्व दोष दूर होऊन आपले जीवनही उजळून निघते। त्यामुळे जरूर तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी करायला विसरू नका। तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।